नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव भरतकुमार बापूसाहेब नुकते. आपण कुठून आलात? मी कल्याण, मुंबई, महाराष्ट्र येथून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी व्यवसायाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 30 मे 2020 रोजी लॉकडाऊनमध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? सगळ्या पारंपरिक भक्तिसाधना आम्ही करत होतो. खंडोबाची पूजा करणं, कालंका माताची पूजा करणं, गणेश याची पूजा करणं, श्रीकृष्ण भगवानाचा मी खूप मोठा भक्त होतो. शंकर भगवान, सगळ्या देवी देवतांची पूजा करत होतो. संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या साधनेत कसे आलात? हा मोठा चमत्कार आहे माझ्या बाबतीमध्ये की संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये मी आलो आणि माझा भाग्योदय झाला. मला माहितीही नव्हतं की संत रामपालजी महाराज या नावाचे कोणी संत आहेत, परंतु याची खूप मोठी कहाणी आहे भगतजी. मी थोडक्यात सांगेल आपल्याला. लॉकडाऊन पिरियडमध्ये एप्रिल महिन्यामध्ये माझा 19 वर्षाचा मुलगा जो विदेशमध्ये MBBS करत होता, तो अचानक परलोकगमन झालं त्याचं. संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येण्याच्या आधीची एक घटना सांगतो आहे. आणि तिथून माझ्या दुःखांना पारावारा राहिला नाही आणि अनेक दुःख माझ्या वाटेला आली. आणि त्यातलं हे सगळ्यात मोठं संकट होतं की माझा एक तरुण मुलगा अचानक आम्हाला सोडून गेला. आणि मी एवढ्या दुःखामध्ये होतो की आता जीवन माझं संपलं ह्या घटकेपर्यंत मी आलो होतो. आणि अचानक एक दिवस जेव्हा मी माझ्या घराच्या टेरेसवरती माझ्या मुलाच्या आठवणीमध्ये रडत होतो, रडता रडता रात्रीचे 2-3 वाजले असतील आणि मला तो डोळा लागला आणि संत रामपालजी महाराज अचानक प्रकट झाले आणि मला बोलले की बेटा, तुझ्या आयुष्यामध्ये अनेक संकटं येणार आहेत. आता जरी तू सुधरून माझ्या शरणमध्ये ये, अन्यथा तुला खूप पश्चाताप करावा लागेल. असं बोलून संत रामपालजी महाराज अंतर्ध्यान पावले. आणि दुसऱ्या दिवशी अचानक माझ्या मोबाईलमध्ये संत रामपालजी महाराज यांचा सत्संग सुरू झाला. सत्संग सुरू झाल्यानंतर मला असं कळालं की हे गुरुजी तर मला कालच दिसले आणि प्रकट होऊन मला बोलले की तुझ्यावर अनेक संकट येणार आहेत. आणि अशा परिस्थितीत माझ्या मोबाईलमध्ये हा सत्संग सुरू झाला. सत्संगाची टॅगलाईन एवढी मार्मिक होती की तुमचे प्रारब्धाचे कष्ट कोणता परमेश्वर नाश करू शकतो आणि असा एकमेव सर्वशक्तिमान परमेश्वर कोण आहे, त्यालाच ही पॉवर आहे की तुमचे प्रारब्धाचे कष्ट दूर करू शकतो. आणि जेव्हा माझा मुलगा परलोकगमन झाला होता तेव्हा सगळे जगातले लोक मला बोलत होते की बाबा, तू काय असं पाप केलं की तुझ्या वाटेला हे दुःख आलं. आणि मी हा विचार केला की मी असं काय पाप केलं की माझा मुलगा एकुलता एक मला सोडून गेला. तेव्हा मला कळालं की ह्या पद्धतीनेही काही साधना होऊ शकते की ज्याने आपले प्रारब्धाचे कष्ट दूर होऊ शकतात. आतापर्यंत मी एवढ्या देवी देवतांची पूजा केली, त्यांनी एकानेही माझ्या मुलाचं रक्षण केलं नाही. आणि संत रामपालजी महाराज जेव्हा सत्संगमध्ये सांगतायत की तुमचं प्रारब्धाचे पाप नाश करू शकतो असा एक परमेश्वर आहे, तर याचा शोध अवश्य घेतला पाहिजे. तिथून मी त्यांचे सत्संग सुरू केले ऐकायला. आणि महिनाभर 24 तास मला झोप नाही, मी त्यांचे सत्संग ऐकत गेलो. इतके अभूतपूर्व सत्संग होते, मी आयुष्यात कधीही ऐकले नव्हते. जगावेगळे सत्संग होते. आणि ते ऐकत असताना मला पूर्ण स्मरण झालं की हेच एकमेव गुरु आहेत की यांच्या शरणमध्ये आपण गेलं पाहिजे. आणि आश्रमला कॉन्टॅक्ट केला. त्यांचे लोक एवढे दयावान होते, त्यांनी ताबडतोब मला दीक्षेची व्यवस्था केली आणि मला 30 मे 2020 रोजी दीक्षा त्यांनी दिली. सर, जसं तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला स्वप्नामध्ये साक्षात्कार दिला आणि आपल्याला त्यांची भेट झाली आणि आपल्याला त्यांनी सांगितलं की तुला अजूनसुद्धा संकट तुझ्यावर येणार आहेत आणि त्यातून जर तुला मुक्तता पाहिजे असेल तर तू माझ्या शरणी ये, असं त्यांनी सांगितलं. मला हे विचारायचं आहे की आज आपण एक वकील आहात, हायकोर्टमध्ये आज आपण सर्व्हिस करत आहात, सेवा देत आहात. आणि वकील म्हटलं तर त्याला लागतो पुरावा. कुठल्याही गोष्टीचा पुरावा, कुठल्याही गोष्टीचं एव्हिडन्स जर नसेल तर ती व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि त्यासाठी तो लढू शकत नाही किंवा त्याच्यावर तो चालू शकत नाही. तर असं असताना केवळ एक स्वप्नामध्ये तुम्हाला भास झाला आणि त्या भासाच्या जोरावर आज आपण संत रामपालजी महाराजांचे शिष्य बनलात, हे कसं काय? मी क्लिअर करू इच्छितो, मला स्वप्नामध्ये नाही तर गुरुजी साक्षात प्रकट झाले होते
आणि साक्षात त्यांनी मला दर्शन दिलं होतं. दुसरं राहिला भाग पुराव्याचा. आपलं म्हणणं बरोबर आहे की पुरावा बघितला पाहिजे. तर मी लॉकडाऊनच्या काळामध्ये संत रामपालजी महाराजांचे जवळजवळ सगळे सत्संग ऐकून घेतले. कबीर सागर वाचलं, कबीर बोध वाचला, चारी वेद वाचले, गीता वाचली. जी गीता मी आधी वाचत होतो परंतु तिचा अर्थ बोध होत नव्हता, तीच गीता संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकल्यानंतर ती समजायला लागली. त्यानंतर मी कबीर साहेबांवरचं जेवढं लिटरेचर जास्तीत जास्त मला मिळेल ते मागवून ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन म्हणा किंवा मोबाईलच्या माध्यमातून ते मी सगळं कलेक्ट करून वाचलं. त्याच्यामध्ये काही विदेशी लेखकांचे पुस्तकंही मी वाचले. त्याच्यावर कबीर अँड हिज फॉलोवर्स, कबीर अँड कबीर पंथ बाय जेम्स वेट्स स्कॉट्स म्हणून या लेखकाचं पुस्तक वाचलं. त्यानंतर अनेक असे ग्रंथ वाचले, घटरामायण वाचलं. आणि या सगळ्या ग्रंथांमध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती तंतोतंत संत रामपालजी महाराज आपल्या सत्संगातनं पुस्तक उघडून दाखवत आहेत हे मला पटलं. आणि जे ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे तेच आपण फॉलो केलं पाहिजे या आध्यात्मिक ज्ञानमध्ये, ते मला पटलं. त्यानंतर जसं पुराव्याचा विषय आला, जसं आता मी वकील आहे तर कायद्याच्या हिशोबाने जर बोलायचं ठरलं तर जे कायद्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्या व्यतिरिक्त जर कोणी व्याख्या करत असेल तर तो महामूर्ख व्यक्ती असेल. आणि कायद्यातलंच पुस्तक, कायद्यातलीच व्याख्या कोणतेही न्यायालय ग्राह्य धरते आणि त्याच्यानेच माणसाचा बचाव होऊ शकतो. त्याचप्रमाणे हे आध्यात्मिक ज्ञान हे सुद्धा दैवी लोकाचा कायदा आहे, देवांनी बनवलेला कायदा आहे, परमेश्वरांनी लिहिलेलं विधानं आहेत. याच्यावर कोणी मनमानी आपल्या पद्धतीने जर का भाषांतर करत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. आणि सार्थ भाषांतर, सार्थ ट्रान्सलेशन संत रामपालजी महाराज यांनी केलं. हे ज्ञान जेव्हा मला कळालं तेव्हा मी समजलो की जे आध्यात्मिक पुस्तकांमध्ये जे लिहिलेलं आहे ते संत रामपालजी महाराज आज आपल्याला उघडून दाखवत आहे की तुम्ही जी साधना आत करत होतात त्याचा कोणताही लाभ तुम्हाला होणार नाही. परमेश्वराने जे विधान लिहिलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला चालावं लागेल, अन्यथा हे संकट तुमच्यावर येतच राहतील. आणि मी त्या मनाने ही साधना करायला सुरुवात केली. आणि जेव्हा मी सुरुवात केली तर मला पहिल्या दुसऱ्या दिवसापासूनच लाभ मिळायला सुरुवात झाली. संत रामपालजी महाराज आज समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे अनमोल कार्य करत आहेत, तर या कार्याच्या आधारे आणि या सद्भक्तीमुळे आज आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काही, आपल्या स्वतःमध्ये, आपल्या परिवारामध्ये काही बदल आढळलेत का? त्याचप्रमाणे यातून आपल्याला काही अनुभव आलेत का? मला खूप अनुभव आले. जेव्हा मी संत रामपालजी महाराज यांच्या शरणमध्ये जायचं ठरवलं आणि गुरुदीक्षा घ्यायची ठरवली त्या वेळपासूनचे अनुभव मी सांगतो. आणि त्याच्या आधी मी आपल्याला सांगतो की मी 20-30 वर्ष आमचं सगळं परिवार ठाकूरसिंग महाराज यांच्या शरणमध्ये होतो. त्यांच्याकडनं आम्ही नामदीक्षा घेतलेली होती. परंतु जेव्हा माझा मुलगा गेला तेव्हा मला लक्षात आलं की कुठेतरी आपण या भक्ती मार्गावर आपल्याला काहीतरी कमी पडतं आहे, किंवा कोणी आपला गुरु जो आहे ठाकूरसिंग महाराज हे या भक्ती मार्गावर आपल्याला ह्या आपल्या संकटातनं निवारण करू शकत नाही असा मला अनुभव यायला लागला. आणि मी नास्तिकतेकडे वळालो. नास्तिकतेकडे वळत असताना मला संत रामपालजी महाराज भेटले आणि मी त्यांच्या शरणमध्ये आलो. आणि 30 मेला जेव्हा मी नामदीक्षा घेतली त्यानंतर ताबडतोब मला माझ्या शरीरामध्ये बदल व्हायला लागले. मला हायपर ॲसिडिटी होती, ती अचानक गायब झाली. मी तिच्यावर 1.5-2 लाख रुपये खर्च केले असतील परंतु ती ॲसिडिटी गेली नव्हती, ती अचानक चालली गेली. त्यानंतर 5 जून रोजी मी रडत असताना माझ्या मुलाच्या आठवणीमध्ये मी खूप व्याहूळ झालेलो होतो. माझे दोन्ही गुडघे कामातनं गेले होते. संत रामपालजी महाराज सकाळच्या 4:30-5च्या दरम्यान परत प्रकट झाले आणि मला बोलले की बेटा तू रोता क्यों है, मैं तेरे लड़के को दोबारा वापस भेज दूंगा, तू रो मत, तू भक्ती कर. असं म्हणून परत मला जाग आली आणि मला तो अनुभव आला. त्यानंतर हळूहळू मी लॉकडाऊनमध्ये माझ्या केसेस बंद होत्या, कोर्ट बंद होतं, त्यानंतर कुठलेही क्लायंट माझ्याकडे नव्हते आणि कर्ज होतं डोक्यावरती. मी गुरुजींना एकदा अचानक प्रार्थना केली की गुरुजी मी इथं घरी आहे, माझ्यावर लोन आहे, केसेस नाही, काही नाही, मी एवढा मोठा संकटात आहे तर मी कसं चालेल माझा परिवार. अचानक गुरुजी परत आले, माझं डोकं त्यांनी मांडीवर ठेवलं आणि मला बोलले बेटा तू भक्ती कर, दुसरं काही विचार करू नको, मी सगळं तुझं कार्य सार्थ लावेल.
आणि अचानक माझ्या क्लायंटचे मला फोन यायला लागले की सर आपण तर ह्या केसमध्ये जिंकलो आणि तुम्ही मला फोन पण नाही केला. मी त्यांना बोललो की मी गावाला आहे, माझं मुलगा गेलेला आहे, मी दुःखात आहे, मी येऊ शकणार नाही कोर्टात. परंतु 2-3 मला इतके जबरदस्त अनुभव आले की ते म्हणाले की तुम्ही सर खोटं बोलत आहात की तुम्ही कोर्टात आले नाही. आणि इथे तर आम्ही कोर्टात विचारलं की त्या कोर्टाच्या क्लर्कला की तुमचे वकील तर येऊन गेले, जजशी आर्ग्युमेंट करून गेले आणि तुम्ही केस जिंकलेले आहात, तुमच्या वकिलाने सांगितलं नाही का? ते माझ्यासाठी खूप विशेष होतं, कारण मी गावी असताना मी माझ्या वतीने कोण कोर्टात आलं असेल तो जेव्हा मी अनुभव पाहिला तेव्हा साक्षात परमेश्वर माझ्या वतीने कोर्टात येऊन माझी केस चालवून गेलेत असा मला अनुभव आला. त्यांनी मला फी द्यायला सुरुवात केली. लॉकडाऊनमध्ये कोणाकडे काम नव्हतं आणि त्या पिरियडमध्ये मला एवढ्या केसेस यायला लागल्या. मला एवढी आर्थिक मदत मिळाली की मी खूप मोठ्या आर्थिक संकटातनं बाहेर पडलो. त्यानंतर माझ्या भगतमतीला दर 15 दिवसांनी, दर महिन्याला 2दा-3दा ॲडमिट करावं लागायचं. परंतु अचानक 1-2 महिन्यानंतर तिची ती तब्येत जी होती, प्रॉब्लेम तो सगळा सॉल्व झाला आणि तिच्या दवा औषधं सगळे बंद झाले. म्हणजे तो माझ्यासाठी भयंकर मोठा चमत्कार होता. म्हणून संत रामपालजी महाराज हे साधारण व्यक्ती नाही आहेत, हे साक्षात कबीर साहेब आहेत. जेव्हा माझा हा अनुभव मी टाकला होता फेसबुकवर, यूट्यूबवर, अनेक चॅनलवर, तेव्हा मला अनेक फोन आले आणि म्हणाले की कबीर साहेब तर परमेश्वर आहेत, पण तुमचे गुरु परमेश्वर नाही आहेत. तेव्हा मी त्यांना प्रेमाने हात जोडून विनंती केली की मित्रांनो की मी माझ्या गुरुचा झालो, गुरु माझे झालेत, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, पण मला माझी भक्ती करू द्या. त्या दिवशी माझं मन डळमळीत न होण्यासाठी, माझा कॉन्फिडन्स गुरुजींवरचा कमी न व्हावा या हेतूने कदाचित परमेश्वर प्रकट झाले आणि मला रात्री 3:30-4 वाजता उठवलं आणि बोलले, माझ्या घराची एक मोठी चेअर आहे सोफ्याची, ती कोणाने सहजासहजी हलवली जात नाही, तिला अशी एका बोटाने हलवून गुरुजी तिच्यावर बसले आणि मला बोलले, बेटा कोणाच्या सांगण्यावरनं भक्ती सोडू नको, मला ओळखून घे, मी साक्षात कबीर आहे. आणि आपलं कबीर या रूपाने संत रामपालजी महाराज आणि कबीर हे दोन्ही रूप मला प्रकट करून दाखवले. आणि त्यावेळेससुद्धा माझा विश्वास इतका दृढ झाला की आज मला कोणी काहीही सांगितलं की तुमचे गुरु परमेश्वर नाही आहे तर मला अजिबात पटणार नाही. त्यानंतर असा पहिल्यांदा मला गुरुजींनी माझ्या मुलाबरोबर बोलणं करून द्या म्हणून माझा अट्टहास चालू होता. तेव्हा अचानक गुरुजी आले आणि बोलले, तुझ्या मुलाशी बोलायचं आहे तर तू चल माझ्याबरोबर. आणि भवर गुफाच्या बाहेर असं रेस्टॉरंट टाईपमध्ये स्वर्ग इकडे आणि भवर गुफा समोर होती सतलोकला जाणारी. आणि तिथे मी बसलो होतो आणि माझा मुलगा गुरुजींनी आणला आणि माझ्यासमोर उभा केला आणि मला सांगितलं, बेटा बोल तुझ्या मुलाबरोबर, तुला काय सांगायचं आहे ते. आणि एकीकडे अप्सरांचा नाच चालू होता आणि एकीकडे मी काय पाप केलं आहे हे पण मला गुरुजींनी दाखवलं. आणि मी माझ्या मुलाला सांगितलं, बेटा गुरुजी तुला काय विचारतायत. माझ्या मुलाचं नाव घेऊन गुरुजींनी विचारलं, हिमांशु तुझे बेटा कहाँ जाना है, जो अप्सरा नाच रही वहाँ जाना है या मेरे साथ आना है. तेव्हा मी माझ्या मुलाला विचारलं, बेटा गुरुजी काय सांगतायत, तुला काय इच्छा आहे. माझ्या मुलाने मान हलवली, मला बोलले, नाही पप्पा मी गुरुजींच्या बरोबर जाईल. गुरुजीने तडाक त्याचा हात पकडला आणि भवर गुफेमध्ये नेलं आणि मला सांगितलं, बेटा तू बच्चे से मिल ले, अभी देखेंगे बाद में. आणि तो माझा अनुभव मला एवढं उत्तेजित करून गेला, एवढं माझ्यावर ह्या गुरुजींवर एवढी श्रद्धा झाली की आजपर्यंत मला इतकी भक्ती केल्यानंतर असा अनुभव कधीही आला नाही. त्यानंतर मी आश्रमला जायला सुरुवात केली. नामदीक्षा, नाममंत्राचा जाप एवढा प्रचंड करायला सुरुवात केली की माझे आर्थिक संकटं, शारीरिक संकटं, जे लोक मला त्रास देत होतो त्यांच्यापासून सुटका. त्यानंतर घरातला काही विरोध होता, काही पूजा मी सोडल्यानंतर तो हळूहळू सगळ्या संकटातनं मी बाहेर पडलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हेच कबीर साहेब आहेत आणि हेच परमेश्वर आहेत, हे आपण अनुभवलं आहेत. जर हेच ज्ञान आणि ह्याच गोष्टीवर विश्वास आज समाज जर टाकत असेल आणि त्यालासुद्धा वाटत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी, तर अशा सर्वांना आपण आपल्या साधनेतनं, आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? नक्कीच. सगळे म्हणतात की तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये या, पण माझं म्हणणं आहे की येऊ नका. तुम्ही एकट्याने येऊ नका, अख्खं गाव, परिवार, तुमचे मित्र ह्या सगळ्यांना आणा. नुसते एकटे येऊ नका. तुम्ही हे अप्रतिम ज्ञान, हा जो आजचा जो कालखंड आहे, हा
साक्षात कबीर साहेब संत रामपालजी महाराज यांच्या रूपाने अवतरित झालेले आहेत, त्या कालखंडामध्ये आपण आलेलो आहोत. आणि 600 वर्षापूर्वी जेव्हा मी कबीर साहेबांचं लेखन वाचलं तेव्हा मी अचंबित झालो की एक शाळेत कधी न गेलेला व्यक्ती 33 अरब वाण्या लिहू शकतो, ज्याच्यामध्ये पूर्ण ब्रह्मांडची रचना लिहिलेली आहे, शरीराची रचना लिहिलेली आहे. तर हा कोणी साधारण व्यक्ती राहू शकत नाही, कवी पण राहू शकत नाही, ना लेखक राहू शकतो. हे केवळ आणि केवळ परमात्माच करू शकतं. ज्यावेळेस मी कबीर साहेबांच्या वाण्या वाचायला सुरुवात केली, पुस्तक वाचायला सुरुवात केलं, कबीर सागर वाचायला सुरुवात केलं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कबीर साहेब इतकं अप्रतिम आध्यात्मिक ज्ञान आपल्याला देऊन गेलेले आहेत की हे सगळ्यांनी ग्रहण करणं गरजेचं आहे. त्यानंतर नानकजींनी म्हटलेलं आहे की सोही गुरु पुरा लखावे, जो दो अक्षर का भेद बतावे, एक लंघावे एक छुडावे. की तो पूर्ण गुरु आहे जो दोन अक्षराचं मंत्र सांगेल. मी सांगू इच्छितो की आम्ही संत ठाकूरसिंग महाराजांकडनं जेव्हा नामदीक्षा घेतली आणि तेच मंत्र जेव्हा संत रामपालजी महाराजांनी आम्हाला सांगितले की हे कालचे मंत्र आहेत, काल काय आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. आणि जेव्हा संत रामपालजी महाराजांनी सांगितलं हे कालची भक्ती आहे, याच्यामध्ये तुम्हाला फायदा नाही, तर फक्त तुम्हाला मृत्यू हा अटळ आहे, तुमचं मोक्ष कधीच होणार नाही, तेव्हा ते मंत्रही मला संत रामपालजी महाराजांनी सत्संगाद्वारे सांगितले. आणि पूर्ण गुरु कोण आहे याची ओळख नानकजींनी सांगितलेली आहे, तेही दाखवलं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हेच पूर्ण गुरु आहेत. आणि पूर्ण गुरु परमेश्वरच असू शकतो हे कबीर साहेबांनी सांगून ठेवलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी कबीर साहेबांची शरण घेतली आहे त्या सगळ्यांचा इतिहास बघून घ्यावा की ते मोक्ष प्राप्तीला गेलेले आहेत. त्याच्यामध्ये राजे महाराजेपासून तर अनेक साधू संत आहेत. विशेष करून नामदेव महाराज यांचं जेव्हा लेखन मी वाचलं तेव्हा नामदेव महाराजांनी स्वतः कबूल केलेलं आहे की नामदेव महाराजांबद्दल कबीर साहेबांनी वाणी लिहिलेली आहे की नामाची पा ओम तारी, पीछे सोहम भेद उचारी, सार सबद जद पाया लोई, आवागमन बहुर ना होई. तर हे सार नाम सतनाम हे काय आहे हे संत रामपालजी महाराजांकडे आल्यावर आम्हाला कळालं. आणि नामदेव महाराज ओमचा जाप करत असताना त्यांना दुसरा मंत्र दिला सतनाम, त्या मंत्राला म्हटलं जातं. तेव्हा माझे डोळे उघडले की आम्ही ज्या ठाकूरसिंग महाराजांची भक्ती करतोय ती अपूर्ण भक्ती आहे, ती फक्त काल भगवानपर्यंत आहे, ती ब्रह्मलोकापर्यंत आहे. आणि गीतेमध्ये लिहिले आहे की अर्जुन ब्रह्मलोकपर्यंत गेलेले प्राणी पण पुनरावृत्तीमध्ये आहेत. आणि त्यावेळेस मला कळालं की संत रामपालजी यांच्या व्यतिरिक्त परिपूर्ण गुरु ह्या धर्तीवर आज तरी नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण संत रामपालजी महाराज यांना साधारण व्यक्ती समजू नका. साक्षात कबीर साहेब हे आलेले आहेत आणि यांना कोणी साधारण व्यक्ती न समजता आपण यांचा अनुभव घ्यावा आणि यांच्या शरणमध्ये येऊन आपलं कल्याण करून घ्यावं ही माझी विनंती आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला कबीर साहेबांचे अवतार म्हणून आज धर्तीवर आलेले आहेत आणि समाजाला असा अनमोल असा मार्ग ते देत आहेत ज्यापासून समाजाची जी प्रगती होऊ शकते, त्याला सांसारिक त्याचप्रमाणे त्याचा परलोकसुद्धा आज सुधारू शकतो. तर ह्या भावनेतनं एखाद्या साधकाला वाटलं, आपल्या अनुभवातनं त्याला जाणवलं की नाही आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची शरण घ्यायला हवी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांशी कशी जोडू शकेल? अतिशय सोपं आहे. संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग चालतात. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग आहेत. त्याच्यावर आश्रमची माहिती दिलेली आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचे नामदान केंद्र भक्तांसाठी उघडलेले आहेत आणि निःशुल्क नामदीक्षा आहे. अहो, मी जेव्हा ठाकूरसिंग महाराजांकडे गेलो त्याच्या आधी मी एकदा आसाराम बापूंच्या इथे नामदीक्षा घेण्यासाठी गेलो, तर माझ्याकडनं 1000 रुपये त्यांनी मागितले होते की नामदीक्षा घ्यायची असेल तर तुम्हाला एवढे पैसे असते. तेव्हा माझी परिस्थिती एवढी नव्हती आणि त्यांनी मला अगदी हीन भावनेने हाकलून दिलं होतं. माझ्या मनाला खूप ते लागलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा मी गुरुजींच्या ह्या योजनेविषयी मी जेव्हा माहिती करून घेतली, आश्रमांमध्ये गेलो, तेव्हा इतका प्रेमभाव मला कुठेही दिसला नाही.
आणि कुठेही पैसे मागणं किंवा कुठेही असं काहीच नाही. तुम्ही या, भंडारा करा, राहा, गुरुजींचे सत्संग ऐका आणि निघा. कुठल्याही पद्धतीची हीन भावना नाही. आपण इतका प्रेमभाव मी जगामध्ये कुठेही पाहिला नाही. आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा निःशुल्क आहे, याचा फायदा करून घ्या. ही वेळ परत कधीही येणार नाही. आणि संत रामपालजी महाराजांचे अनुयायी जेव्हा मी पाहिले, साधारणचे दिसणारे आहेत, कोणी असं बडेजावपणा करत नाही. तर परमेश्वराची जेव्हा मी वाणी पाहिली, वाणी ऐकली की अकल अलोने देखते ये सभी अकल के मूल, ही वाणी जेव्हा मी समजली की यांना तर मूळ ज्ञान झालेलं आहे की मृत्यूनंतर तुम्हाला कुठे जायचं आहे, हे ज्यांना कळालं ते खरे अकलवान आहेत. हे दिसतात साधे भोळे किंवा दिसतात असे साधारण, परंतु यांना जन्म आणि मृत्यू या फेऱ्यातनं कसं सुटका करून घ्यायची याचा मार्ग सापडलेला आहे. आणि त्या मृत्यूच्या फेऱ्यातनं सुटण्यासाठी इतके साधारण हे राहतात की मोठे मोठे करोडपती मी इथे पाहिले, पण ते कोणी झाडू मारतं आहे, कोणी टॉयलेट बाथरूम साफ करतं आहे, कोणी भंडारा वाढतं आहे, कोणी ग्लास देतं आहे, प्रेमाने बोलतो आहे. एकदा माझा अनुभव मी सांगतो. मी आणि माझी भगतमती आश्रममध्ये गेलो पहिल्यांदाच आणि आम्ही सेवा करण्यासाठी आम्ही मनोमन ठरवलं की आपल्याला सेवा करायची आहे, परंतु आम्हाला संधी मिळाली नाही. तर आम्ही गपचूप टॉयलेट बाथरूममध्ये सेवा करण्यासाठी गेलो आणि मी एका भगतला म्हटलं मला झाडू मारू दे टॉयलेटमध्ये, आणि भगतमतीने तिची झाडू मारण्यासाठी टॉयलेटमध्ये गेली. थोड्या वेळाने आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही एकमेकांना बघून रडायला लागलो. तर तिथे समजलं आम्हाला, ते जेव्हा आम्ही झाडू मारायला घेतला ते म्हणाले की इथे लाईन लागलेली आहे, तुम्ही लाईनीत नंबर लावा. जेव्हा मी लाईनीत होतो तेव्हा मी पंजाबचे, हरियाणाचे, दिल्लीचे काही असे लोकांना भेटलो की ते मोठमोठ्या कंपनीचे मालक होते आणि मोठमोठे ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक होते. कोणी शेतकरी होतं, त्यांना घरचं काही कमी नाही, आणि त्या बाथरूम सेवेमध्ये ते टॉयलेट बाथरूम साफ करायला ते बसले होते. तेव्हा माझा अहंकार हा पूर्णपणे नाश झाला. आणि अशा पद्धतीने आम्ही या देवाच्या दर्शना सेवेमध्ये आलो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.